औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले या पाठामध्ये स्वागत करतो. द्वितीय वर्षातील कार्यशाळा गणित व शास्त्र, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील जे इलेक्ट्रिकल ग्रुप आहेत, इलेक्ट्रिकल ग्रुप ऑफ ट्रेड्स यांच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश असणाऱ्या बीजगणित व घातांक या पाठाविषयी आपण आज अध्ययन करणार आहोत. बीजगणित, अल्जेब्रा व घातांक इंडायसेस हा जो पाठ आहे, जे अभियांत्रिकी ग्रुपमधील मेकॅनिकल ट्रेड्स ऑफ ग्रुप आहेत, त्या ट्रेड्सना हा जो पाठ आहे त्याचा समावेश केलेला नाही. हा पाठ फक्त इलेक्ट्रिकल ग्रुप जे आहेत किंवा ठराविक जे ग्रुप डीजीटीने ठरवून दिलेले आहेत त्यांनाच या पाठाचे अध्ययन दिलेले आहे. बीजगणित म्हणजे काय? अनेक वेळा आपण 10वी पर्यंत आपण अभ्यास करताना आपल्याला बीजगणित, अल्जेब्रा हा स्वतंत्र विषय होता, भूमिती हाही विषय स्वतंत्र होता. बीजगणितामधील अल्जेब्रा हा एक अरबी शब्द आहे. अल्जेब्रा म्हणजे काय? थोडक्यात या बीजगणितामध्ये संख्या आणि शब्द एकत्र जोडले असतात. बऱ्याच वेळा आपण काही जी भाकित आहेत किंवा जे वर्णन आहे ते संख्याद्वारे करतो. संख्याद्वारे करताना त्याबरोबर जर आपण शब्दाचा प्रयोग केला तर त्या ठिकाणी आपल्याला एक अल्जेब्रा किंवा दोन शब्दाचं आणि एक संयुक्त बीजगणिताचं स्वरूप मिळतं. बीजगणितामध्ये आपल्याला काही व्याख्या इथं बघायच्यात. चल किंवा अव्यक्त पदे, व्हेरिएबल्स. गणितात आपण 1, 2, 3, 4 अशा मोज संख्या किंवा अपूर्णांकाचा उपयोग करीत असतो. या संख्यांना त्यांची एक निश्चित किंमत असते. बीजगणितात या संख्या व अक्षरी संख्यांचा उपयोग केला जातो. या अक्षरांना त्यांची एक निश्चित किंमत नसते. गणितातील अंकांचे सामान्यीकरण करून व अक्षरांचा वापर करून काही सूत्रे तयार करता येतात. बैजिक पदे. बैजिक पदे म्हणजेच काय? सुरुवातीलाच आपण चर्चा केली की अंकाबरोबर शब्दाचा प्रयोग गणितामध्ये ज्या ठिकाणी केला जातो त्याला आपण बीजगणित असं म्हणतो. अल्जेब्रिक टर्म या ठिकाणी आपण बघतोय बघा, 2xy 5x वजा 2x 3x वर्ग ह्या ज्या टर्म्स दिलेल्या आहेत हे बैजिक पद आहेत. यामध्ये आपणास दिसतंय बघा, 2 ही संख्येला xy हा शब्द प्रयोग जोडलेला आहे. 5 या संख्येला x जोडलेला आहे. वजा 2 एक संख्येला, म्हणजेच थोडक्यात आपण या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय की संख्यांना शब्द जोडला असता त्याचा वापर बीजगणितामध्ये केला जातो. बैजिक राशी. बैजिक राशी म्हणजे काय? 2 किंवा अधिक बैजिक पदे जेव्हा प्लस आणि मायनस, जेव्हा 2 बैजिक पदे प्लस किंवा मायनस या चिन्हांनी जोडले जातात त्याला बैजिक राशी, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हटले जाते. आता याच्यामध्ये पुढची व्याख्या आपली बघा, द्विपद राशी, बायनॉमियल असं म्हटलं जातं. 2 पदे असलेल्या राशीला द्विपद राशी बायनॉमियल म्हणतात. उदाहरणार्थ x वजा y, 2a अधिक b, 2 गुणिले 2x स्क्वेअर वजा 8 इत्यादी. बहुपद राशी पॉलिनॉमियल. ज्या बैजिक राशीत जास्त पदे असतात त्या राशीला बहुपद राशी पॉलिनॉमियल म्हणतात. खालील सोडवलेल्या उदाहरणामध्ये बैजिक बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार उदाहरणे दिलेली आहेत. त्यामध्ये आपल्याला कळेल की बैजिक राशी म्हणजे काय. द्विवर्ण समीकरणे किंवा एक सामायिक समीकरणे. इक्वेशन विथ टू व्हेरिएबल्स और सायमल्टेनियस इक्वेशन.
ज्या समीकरणात दोन वर्ण किंवा अव्यक्त पदे असतात त्या समीकरणांना द्विवर्ण समीकरणे किंवा एक सामायिक समीकरणे म्हणतात. द्विवर्ण समीकरणे किंवा एक सामायिक समीकरणे सोडविणे म्हणजे अव्यक्त पदांच्या अशा किमती काढणे की ज्या दोन्ही समीकरणात ठेवल्या असता ती दोन्ही समीकरणे एकाच वेळी सत्य होतात. बीजगणित मध्ये एक आणखी आपण या ठिकाणी सुरुवातीला चर्चा केली की बीजगणित म्हणजेच एक गणिताचा प्रकार आहे ज्यामध्ये अज्ञात अक्षरे वापरली जातात. या गणितामध्ये अक्षराव्यतिरिक्त संख्या देखील वापरली जाते ही चर्चा सुरुवातीलाच आपण केलेली आहे. आणि संख्येचे मूल्य त्याच्या जागेवर अवलंबून नसते. उदाहरणार्थ 3x, x चा घन, x चे स्थान वेगळे आहे. 3x बरोबर 3 मध्ये x ने गुणाकार केला जातो तर x घन वजा 3 मध्ये x ही त्याची त्याचा घातांक आहे. सकारात्मक आणि ऋण संख्या पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स. धनात्मक संख्याच्या समोर अधिक चिन्ह असते. म्हणजे बीजगणितामध्ये आपल्याला जे काही नियम आहेत संख्या आणि वैजिक राशी लिहिताना त्या राशी लिहिताना काही नियम आहेत त्या नियमांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. धनात्मक संख्याच्या समोर अधिक चिन्ह असते आणि ऋण संख्याच्या समोर निगेटिव्ह चिन्ह असते, ऋण चिन्ह असते. हेच अक्षरांनाही लागू होते. उदाहरणार्थ अधिक x वजा y, अधिक 8 किंवा 8 सकारात्मक संख्या आहे तर वजा आपण 8 लिहिल्यास ही ऋण संख्या आहे. बेरीज आणि वजाबाकी, बैजिक बेरीज आणि वजाबाकी मध्ये आपण बेरीज कशा पद्धती असते ऍडिशन आणि सबट्रॅक्शन रेग्युलर आपण जनरली बेरीज आणि वजाबाकी कसं करतो. दोन धनसंख्या जोडल्या जातात दोन धनसंख्या जोडल्या जातात त्यांचे परिपूर्ण परिमाण अधिक चिन्हाचा उपसर्ग जोडून दोन ऋण संख्या जोडण्यासाठी त्यांचे परिपूर्ण परिमाण जोडले जाते आणि वजा चिन्हाचा उपसर्ग लावला जातो. धन आणि ऋण संख्या जोडण्यासाठी त्यांच्या निरपेक्ष परिमाणांचा फरक मिळवा आणि जास्त परिमाण असलेल्या संख्येचा चिन्हाचा उपसर्ग वापरला जातो. अधिक 7 अधिक 22 हे 29 होतील प्लस या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की अधिक अधिक चिन्हाचं जे रूपांतर आहे ते बेरजेमध्ये होतं. या ठिकाणी वजा 8 वजा 34 हे सुद्धा बेरीज वजा वजा अधिक होतात. 8 अधिक 34 इथे यांची बेरीज झालेली आहे. वजा 27 अधिक 19 तर आपल्याला 27 मधून 19 गेलेले आहे तर वजा 8 हे उत्तर मिळते आपल्याला. म्हणजे या ठिकाणी वजाबाकी झालेली आहे. 44 अधिक वजा 18 तर आपल्याला या ठिकाणाहून अधिक वजा वजा होतात म्हणजे 44 मधून 18 वजा होतात 26 ही किंमत मिळते. 37 अधिक ब्रॅकेट मध्ये वजा 52 म्हणजे 52 मधून 37 वजा केला असता वजा 15 हे आपल्याला उत्तर मिळते. म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक ऋण संख्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स प्लस आणि मायनस चिन्ह कसं वापरलं जातं ते या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. गणितीय चिन्हे आणि साधी समीकरणे. बीजगणितीय चिन्ह अल्जेब्रिक सिम्बॉल परिमाणांचे अज्ञात संख्यात्मक मूल्य एका अक्षराने दर्शविले जाते ते बीजगणित चिन्ह आहे. अवयव फॅक्टर एक अवयव म्हणजे संख्या किंवा अक्षरे किंवा गटापैकी एक आहे ज्याचा एकत्र गुणाकार केल्यावर समीकरण मिळते. उदाहरणार्थ 12चे घटक थोडक्यात अवयव 12चे अवयव आहेत 4 आणि 3 किंवा 6 आणि 2 किंवा 12 आणि 1. म्हणजे या ठिकाणी 12चे आपण काय केलेले आहेत घटक अवयव पाडलेले आहे. आता हेच 8x अधिक 12 समीकरण आहे. याचे जर अवयव आपण केले तर आपल्याला त्याचे अवयव या पद्धतीने लिहिले जाऊ शकतात. 4 कंसात 2x अधिक 3 किंवा 4 आणि कंसात 2x अधिक 3 हे अवयव 8x अधिक 12 या समीकरणाचे आपल्याला
अवयव लिहिता येऊ शकतात. बैजिक पदे समीकरणामध्ये दोन किंवा अधिक भाग एकतर प्लस किंवा मायनस अधिक किंवा वजाद्वारे विभक्त केले असल्यास प्रत्येक भाग संज्ञा म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ y वजा 5x हे समीकरण आहे. y आणि 5x हे पद आहेत आणि चिन्ह टर्मच्या आधी असणे आवश्यक आहे. बैजिक पदे प्रकार समपदे लाईक टर्म्स सजातीय पदे ज्याला आपण म्हणतो. सजातीय पदामध्ये दिलेला आहे बघा 13a 15a 19a वजा 12a 18a तदनंतर वजा अधिक 5xy 11xy वजा xu वजा 14xy 27m वर्ग 25m वर्ग वजा 3m वर्ग 11m वर्ग. म्हणजे ही पद कशी आहेत सारखी आहेत सजातीय पद आहेत. विभिन्न पदे दुसरा जो प्रकार बैजिक पदामधला प्रकार आहे अनलाईक टर्म्स की ज्याला आपण विजातीय पद असं म्हणतो. थोडक्यात या ठिकाणी सारखी असणारी पद आहेत. या ठिकाणी आपल्याला उदाहरण बघता येईल 3ac 4b 8x 3yz 2xy y वर्ग a वर्ग b xz 3bc ही सगळी विजातीय पद आहेत अनलाईक टर्म्स आहेत. काही उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा. बैजिक बेरीज बैजिक वजाबाकी बैजिक गुणाकार बैजिक भागाकार हे कशा पद्धतीने केला जातो हे आपण या ठिकाणी उदाहरणामध्ये बघणार आहोत. बैजिक बेरीज या ठिकाणी आपण बघा बेरीज बघतोय दोन वर्ग कंसामध्ये 2a अधिक 3b वजा c अधिक 4abc अधिक a वजा 8. या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे जशी बेरीज करतो तशा या पदावल्या एका खाली एक लिहून घेतलेल्या आहेत. 2a अधिक 3bc अधिक 0 4a वजा b वजा c अधिक 0 0 या ठिकाणी लावलेला आहे कारण की ते ज्या पदावल्या आहेत त्या आपण सारख्या केलेल्या आहेत. a अधिक 0 अधिक 0 वजा 8 या ठिकाणी बघितलं आपण बघा 2 4 हे आपल्याला मिळालेले आहेत 6 आणि या पदावल्या दिलेल्या आहे 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळतो 7a इथे मिळेल आपल्याला 2b वर्ग आणि c 8 2 वर्ग 2b वर्ग c वजा 8 म्हणजे ही बेरीज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. पुढे बघूया आपण बघा बैजिक वजाबाकी सबट्रॅक्शन 38xy वजा 15xy बरोबर 23xy म्हणजे 38xy मधून 15xy जर आपण वजा केले तर या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला 38 आणि 15 यांची वजाबाकी झालेली आहे. ती मिळालेली आपल्याला 23 परंतु xy ही जी राशी आहे ही समान आहे म्हणजे सजातीय पद आहे म्हणून हे आपण या ठिकाणी एकच घेतलेलं आहे 23xy वजा 4xy मधून 3xy वजा करा वजा 4xy अधिक 3 वजा अधिक यांची बेरीज होते वजा 7xy हा कॉमन घेतलेला आहे सजातीय पद आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला बेरीज मिळाली त्याची वजा 7xy. बैजिक गुणाकार या ठिकाणी बघा आपण बघा गुणाकार बघतोय अल्जेब्रिक मल्टिप्लिकेशन करताना या ठिकाणी x चा p घात गुणिले x चा q घात तर घातांकाच्या नियमाप्रमाणे याची बेरीज होते. हे आपल्याला घातांकाच्या नियमामध्ये आपण बघणारच आहोत. या ठिकाणी बघू आपण आता बैजिक गुणाकाराचं उदाहरण x अधिक 5 गुणिले a वजा 6 कंसातील प्रत्येक पदाचा गुणाकार व पहिल्या दुसऱ्या कंसाशी करून उदाहरण इथं लिहिलेलं आहे x a वजा 6 अधिक 5 a वजा 6 a x वजा 6x अधिक 5a वजा 30 हे आपल्या या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. बैजिक भागाकार अल्जेब्रिक डिव्हिजन या ठिकाणी भागाकार बघतो बघा घातांकामध्ये आपण बघणार आहोत
x चा p घात भागिले x चा q घात. अशा वेळेस जेव्हा आपण याचा विस्तार करू त्यावेळेस 12 a इथं दिलेला आहे बघा, 3 वेळा घेतलेला आहे आपण आता. b 6 वेळा घेतलेला आहे म्हणजे b⁶, 8a वर्ग b घन. या ठिकाणी 2 वेळा घेतलेला आहे आपण. समान किमती रद्द करून तर आपल्याला इथं बैजे भागाकार मिळतो 3ab घन छेद 2. घातांक. घातांक म्हणजे काय? या भागातील दुसरा पार्ट आहे बीजगणितामध्ये. घातांक म्हणजे काय? जर आपण एखादी संख्या n पर्यंत, इथं थोडक्यात या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला, व्हॉट इज a⁴n. यामध्ये a हा पाया आहे तर n हा घातांक आहे. म्हणजे a वेळा ही कॉमन संख्या असते. थोडक्यात जेव्हा एखादी संख्या 2 ला स्वतःचा 4 वेळा गुणाकार केला जातो तेव्हा आपण त्याला 2 चा चौथा घात असं लिहितो. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 16 ही आपल्याला किंमत मिळते. घातांक दर्शवतो की मूळ संख्येचा किती वेळा गुणाकार केलेला आहे. धन पाया असलेल्या राशीचा घातांक नेहमी धन असतो. हे काही घातांकाचे नियम आहेत. ऋण पाया असलेला आणि सम आहे असा घातांक धन असतो. घातांक चिन्ह अधिक a⁴n वजा a चा 2n घात बरोबर am. 2 चा वर्ग बरोबर 2 गुणिले 2 4 वजा 2 चा वर्ग वजा 2 गुणिले वजा 2 बरोबर अधिक 4 वजा 3 चा घन 2 गुणिले वजा 2x गुणिले वजा 2 8. घातांक बेरीज वजाबाकी. घातांक समान आणि घातांक असलेल्या गुणाकाराच्या बेरीज किंवा वजाबाकीद्वारे जोडल्या जाऊ शकतात. काही घातांकाच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. घातांक म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतःशी दिलेल्या मर्यादेपर्यंत परंतु परत परत होणारा गुणाकार होय. गुणाकाराची मर्यादा ही त्या संख्येच्या डोक्यावर लिहिलेली असते. कोणत्याही ऋण संख्येचा घातांक समसंख्या असेल तर त्या घातांकीय उदाहरणाचे उत्तर नेहमी धनसंख्याच येत असते. कोणत्याही ऋण संख्येचा घातांक विषम संख्या असेल तर दिलेल्या उदाहरणाचे उत्तर नेहमी वजा येत असते. जर एखाद्या उदाहरणामध्ये संख्येचा घातांक वजा केला असल्यास त्याचे धन स्वरूपात घातांकात रूपांतर करण्यासाठी अंशस्थानी 1 घेतात. उदाहरणामध्ये एखाद्या संख्येचा घातांक 0 असेल तरी त्या संख्येची किंमत 1 असते. हे बऱ्याच वेळा आपल्याला उदाहरणामध्ये विचारलं जातं, a⁴ बरोबर किंमत किती? तर ती 1 किंमत असते. उदाहरणामध्ये एखाद्या अपूर्णांकाचा घातांक वजा केला असेल तर त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त स्वरूप देऊन घातांक घन होतो. काही घातांकाचे नियम आहेत. घातांकाच्या गुणाकाराच्या उदाहरणामध्ये पाया समान असताना घातांकीय संख्येची बेरीज केली जाते. थोडक्यात a⁴x गुणिले a⁴y बरोबर तर a⁴x अधिक y इथे याची बेरीज होईल ज्यावेळेस याचा गुणाकार असेल. घातांकाच्या भागाकाराच्या उदाहरणामध्ये पाया समान असताना घातांकीय संख्येची वजाबाकी केली जाते. a⁴x डिवायडेड बाय a⁴y असेल तर इथं त्याची वजाबाकी होते म्हणजे a⁴x वजा y. घातांकाच्या उदाहरणामध्ये घातांकाचा घात असल्यास घातांकीय संख्यांचा गुणाकार केला जातो. थोडक्यात a⁴x⁴y असेल तर a⁴x y म्हणजे गुणाकार केला जातो. घातांकाच्या उदाहरणामध्ये संपूर्ण कंसाचा घातांक असेल तर कंसातील प्रत्येक पदाचा तो घातांक असतो. a × b⁴x म्हणजे a चा x घात × b चा x घात. अपूर्णांक संख्येचा घातांक असल्यास तो अंशाचाही आणि छेदाचाही घातांक असतो. a डिवायडेड बाय x तर या ठिकाणी a⁴x छेदाच्या ठिकाणी b⁴x असेल. जर एखाद्या उदाहरणामध्ये संख्येचा घातांक वजा असल्यास त्याचे घन स्वरूपात घातांकात रूपांतर करण्यासाठी अंशस्थानी 1 घेतात. a⁻x तर 1 छेद a⁴x.
उदाहरणामध्ये एखाद्या संख्येचा घातांक 0 असेल तर त्या संख्येची किंमत 1 असते. यापूर्वीच आपण हे इथं बघितलेलं आहे. a⁻0 असेल तर 1 घेतलेला आहे. उदाहरणामध्ये एखाद्या अपूर्णांकाचा घातांक वजा असेल तर त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त स्वरूप देऊन घातांक घन होतो. म्हणजेच a/b⁴x बरोबर b/a⁴x म्हणजे घातांकाचा इथं घातांकाचं काय केलेलं आहे, अंश आणि छेद स्वरूपाचा व्यस्तांक केलेला आहे. या पद्धतीने यामध्ये आपण घातांकाचे जे नियम आहेत त्या घातांकाच्या नियमानुसार उदाहरणं सोडवली जातात. काही उदाहरणं आपण इथं बघणार आहोत बघा. एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 3 वर्ग गुणिले 3 घन. या उदाहरणामध्ये आपल्याला हे उदाहरण घातांक स्वरूपात सोडवायचं आहे. नियम आपल्याला माहित आहे, जर घातांकाचा गुणाकार असेल त्यांचा या ठिकाणी पाया समान आहे, त्यांचा जो घात आहे त्या घातांकाची बेरीज होते. म्हणजे 3 वर्ग अधिक अधिक 3 घन, 3 2 अधिक 3 या ठिकाणी दोघांची बेरीज केली असता 3चा 5वा घात मिळतो आपल्याला. 3चा 5 वेळेस गुणाकार म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 243. जर भागाकार असेल तर उदाहरण या पद्धतीने सोडवायचं. प्रश्न या स्वरूपाचा आहे बघा. 20चा 7वा घात भागिले 20चा 5वा घात. तर 20चा 7वा घात आणि 5वा घात इथे दिलेला आहे. आपण या ठिकाणी सूत्र वापरतोय a⁻m डिवायडेड बाय a⁻n म्हणजेच a⁻m मायनस n म्हणजे त्याची वजाबाकी होते. इथं घातांक स्वरूपात आपण लिहिलेलं आहे 20चा 7वा घात छेद 20चा 5वा घात. या ठिकाणी जो पाया आहे तो समान आहे. म्हणजेच इथं वजाबाकी झालेली आहे 20⁻7 वजा 5. 20चा वर्ग या ठिकाणी आलेला आहे. 20 गुणिले 20 तर आपल्याला या ठिकाणी 400. तर 20चा 7वा घात भागिले 20चा 5वा घात हे घातांकाच्या उदाहरणाचे रूपांतर आपल्याला 400 या ठिकाणी मिळालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षणार्थी मित्रो, या पाठामध्ये आपण बीजगणित आणि घातांक याविषयी अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.